होईल. आपल्याला ते सर्वजण आपले विचार सांगतील. यानंतर दुसऱ्या सत्रामध्ये घेऊन आपण आजच्या या कार्यशाळेचं आयोजन केलं आहे. यासोबतच आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेने सुद्धा यापूर्वी मागच्या 4 महिन्यापूर्वी आपल्या आदिवासी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये अश्वगंधाची लागवड करून त्या शेतकऱ्यांना आर्थिक मोबदला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. जास्तीत जास्त मोबदला देण्याचा प्रयत्न केला. त्याचे दुष्परिणाम अवघ्या मानवी समाजावर पडत आहेत आणि खऱ्या अर्थानं जंगल आणि जमीन याचा राजा माझा आदिवासी शेतकरी बांधव आदिवासी समाज त्यांनी खऱ्या अर्थानं आज या मेळाव्यातून विडा उचलायचा आहे की सर्व गावात सर, माननीय श्रीमती राहीबाईजी पोपेरे पद्मश्री, त्यांचं खूप मोठं काम आहे, त्याही या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय व्यासपीठ आणि उपस्थित बंधू-भगिनी, एक प्रसंग मला आठवला या कार्यक्रमाला आल्यावर, जास्त वेळ आपला मी घेणार नाही. किनवटला प्रांत म्हणून माझं पोस्टिंग झालं होतं अनेक वर्षापूर्वी, आणि एका खाजगी इमारतीमध्ये ऑफिस त्या ठिकाणी असायचं. बाजूला आठवडी बाजार भरलेला असायचा, आणि तशा भागामध्ये मी पूर्वी कधी नोकरी केली नव्हती. मध्य मराठवाड्यातला राहणार, आणि तो आपल्या मराठवाड्याचा कॉर्नरच जरी असला नांदेड, तरी त्या ठिकाणी आदिवासी बहुसंख्य आहेत आपल्याला माहिती आहे. आणि त्या ठिकाणी आठवडी बाजारामध्ये मी कुतूहल म्हणून फिरायचो ऑफिस संपल्यावरती. एक चित्र पाहिलं, जे चित्र आयुष्यात माझ्या डोळ्यासमोरून कधी जात नाही. दैनंदिन किंवा ज्यावेळी काही प्रसंग येतात त्यावेळी हे चित्र डोळ्यासमोर येतं. मित्र, ते चित्र असं होतं, आदिवासी महिला विशेषतः मोडी तोडून आणायच्या जंगलातून. पोलीस आणि फॉरेस्ट ऑफिसरच्या कचाट्यातून त्यांना पकडलं तर जेलमध्ये जावं लागेल, त्यांना अरेस्ट करतील, त्यांना दंड लावतील. आणि पाठीमागे 2-3 छोटी मुलं असायची, आणि त्या मुलांच्या डोळ्यामध्ये
एक कुतूहलिक भीती असायची, एक आशा असायची की ती मोळी आई विकणार, मोळी विकताना आई पकडली तर तिचं काय होणार, आणि मोळी विकल्यावरती आपली चूल पेटणार आणि भात खायला मिळणार. इतकं साधं स्वप्न त्या लोकांनी बघितलं होतं. आणि खरी गरिबी काय असते याची जाणीव मला त्या ठिकाणी झाली. आणि किमान गरजा जगण्यासाठी काय असू शकतात तर ते त्या ठिकाणी जाऊन कळलं. आणि खूप आनंद वाटला त्या ठिकाणी सेवा करताना. आपल्या मूळ निवासी आदिवासी आहेत देशाचे, त्यांच्या हक्काचा आणि खऱ्या भारताचं प्रतिनिधित्व करणारे जे लोक आहेत त्या लोकांच्या साठीचा आजचा हा कार्यक्रम आहे मला असं वाटतं. आणि खूप काही छान साधलेलं आहे या आर्ट ऑफ लिव्हिंग आणि आदिवासी विकास विभागानं, की आता जूनचा महिना येतो, आपल्याकडं सुदैवानं चांगला पाऊस 2 वर्ष मागची झालेला आहे आणि याही वर्षी चांगल्या पावसाचा अंदाज आहे. तर नैसर्गिक शेती आणि जे शेतकरी म्हणून आहे त्या ठिकाणचे आदिवासी नॉन आदिवासी काही असतील याच्यामध्ये शेतकरी म्हणून आलेले, तर त्या सगळ्यांना 1 दिवसाच्या अतिशय सुंदर कार्यशाळेचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. आणि याच्यामध्ये नैसर्गिक शेती असेल, वेगवेगळे शेतीमध्ये नवीन प्रयोग असेल. आणि म्हणून आपण जे सगळे हाडाचे शेतकरी आहात तर या आपण पारंपरिक पद्धतीने शेती करतो. आता बदलतं जे जागतिकीकरण आहे, जो चेहरा सगळा बदलतोय, तर त्याच्यामध्ये कुठेतरी समाविष्ट होताना, सामील होताना आपण आधुनिक तंत्रज्ञानाने ज्या ज्या आपल्यासाठी म्हणून फायदेशीर गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टींचा या ठिकाणी दिवसभराच्या कार्यक्रमामध्ये केला जाईल. तर त्याचा लाभ नक्की आपल्या सगळ्यांना होईल अशी मला आशा आहे. आणि मी हे जे या ठिकाणचं शिबिर आहे आजचं, तर ते यशस्वी होऊ अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आपला अधिक वेळ मी घेत नाही. आज सुट्टीच्या दिवशी या कार्यक्रमाला येऊन आजची सकाळ सत्कारणी लागल्याचं समाधान मला नक्की या ठिकाणी मिळतं. आणि म्हणून या ठिकाणचे संयोजक त्यांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि विशेषतः उपस्थित जे आहेत या ठिकाणी सगळे शेतकरी बांधव, तर त्या आणि त्याच्यामध्ये विशेष आनंद याचा आहे की भगिनी जास्त मोठ्या प्रमाणात या ठिकाणी हजर आहेत. तर त्यांचंही कौतुक आहे. अगदी टाइमिंग हॉल भरून गेला, जागा लोकांना पुरत नाही, त्या उत्स्फूर्त पद्धतीने आपण या कार्यक्रमाला प्रतिसाद दिला आहे. तर आपल्या सगळ्यांच्या आयुष्याचा महोत्सव व्हावा अशी कामना मी या ठिकाणी व्यक्त करतो. आणि आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने आज या कार्यक्रमाचं आयोजन आपण केलेलं आहे. गुरुदेवांचं हमेशा म्हणणं राहिलेलं आहे की तणावमुक्त जीवन आणि विषमुक्त अन्न हा आपला सर्वांचा अधिकार आहे. तणाव म्हणजे काय, बरं इंग्लिशला तणाव म्हणून काय म्हणतात मला सांगायचं, ऐकून यायला आवाज. इंग्लिश मध्ये तणावाला काय म्हणतात, टेन्शन. बरं मला सांगा, इथं असे किती लोक आहेत की ज्यांना टेन्शन बिलकुल नाही? हात वर करा. किती लोक आहेत? कोणीतरी असेल. अच्छा, लहान मुलगा आहे. तर एक लहान मुलगा सापडला आपल्याला की ज्याला तणाव बिलकुल नाही. पण आजकाल आपण बघतो की परीक्षेचा आणि सगळ्यांचा तणाव हा लहान मुलांना सुद्धा असतो. कोविडने आपल्याला शिकून दिलंय की अन्न आणि आपली इम्युनिटी पॉवर वाढवणं हे किती गरजेचं आहे. तर याच संकल्पाचा एक भाग म्हणून आपण आतापर्यंत 3000 पेक्षा जास्त शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीचं प्रशिक्षण दिलं. बरं, प्रशिक्षण दिलं आणि सर्व प्रैक्टिकल डेवलपमेंट को से मैं कहना चाहता हूँ कि हमें प्रैक्टिकल ऐसे प्रॉब्लम आ रहे थे कि जब हमने सब प्रशिक्षणार्थी को प्रशिक्षण दिया, उन्होंने अपने फार्म पर अपना सब प्रैक्टिस करना शुरू किया नेचुरल प्रोडक्ट्स के लिए. लेकिन सबका सवाल एक ही आ रहा था कि जो हमने नैसर्गिक पद्धति से उगाया है उसको हम कहां पर बेचें. असं किती लोकांचा प्रश्न आहे की आपण जे उगवतो त्याला मार्केट कुठे करायचं. आज आपण बघितलंय, मला आठवतंय की काही दिवसापूर्वी टमाट्याच्या ट्रॅक्टर आपल्या वैजापूरला जाताना सगळ्या रस्त्याच्या कडेला पडलेले होते. हे चित्र आपण बघितलंय महाराष्ट्रामध्ये. आणि भावाचा चढ उतार त्यामुळे सगळं चालू असतं. तर याच गोष्टीला छेद देण्याकरता, याच गोष्टीला बंद करण्याकरता एक चांगली मजबूत विक्री व्यवस्था आणि हमी भावाचं एक मजबूत बाजारपेठ असलेलं खूप आवश्यक आहे. तर याच गोष्टीला ओळखून आम्ही असं ठरवलं की आर्ट ऑफ लिव्हिंग 150 पेक्षा जास्त देशांमध्ये कार्यरत आहे.
तर नैसर्गिक पद्धतीने पिकवल्या मालाला एक चांगली बाजारपेठ आणि चांगली विक्री व्यवस्था उपलब्ध करून देण्याची जिम्मेदारी आम्ही घेतो, जेणेकरून शेतकऱ्यांना उत्पादन आल्यानंतर कुठं विकावं आणि किती रुपयाला विकावं याचा ताण राहू नये. आणि आदरणीय राहीताई, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले आपले असलेल्या माननीय श्रीमती अर्चना झा मॅडम, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या औरंगाबाद जिल्ह्याचे अप्पर जिल्हाधिकारी गवाले साहेब, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेल्या आपल्या आजचा आजचा हा खरं म्हणजे कार्यक्रम म्हणता येणार नाही, हा खरं म्हणजे सर नैसर्गिक शेतीचा आमच्या आदिवासींसाठी निर्माण केलेला हा सोहळा आहे. खरोखर म्हणजे मला फार प्रचंड भरून आणि आनंद वाटला की या कार्यक्रमासाठी आपण सर्व इतक्या उत्साहाने इथं आलेले आहे. सर, आपण इतर राजकीय पक्षांसारखं गाड्या घेऊन आणलेले नाही, तर आमचे हे खरोखर आदिवासी इतक्या उत्साहाने आणि आपल्यावर ते प्रेम करत आहे की आमची ही संस्था आणि आदिवासी विकास विभाग हे आमच्यासाठी काहीतरी करत आहे याची त्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल पूर्णपणे गॅरंटी खात्री झालेली आहे. आणि म्हणूनच आमचे आदिवासी बांधव एवढ्या मोठ्या प्रमाणात इथं सभागृहामध्ये बसायला जागा नाही, स्टेज पर्यंत आमचे आदिवासी बांधव आले. मला खरोखर आपलं सर्वांचं कौतुक वाटतं आणि आनंद वाटतो. तसंच खरं म्हणजे नैसर्गिक शेतीबद्दल आपलं आदिवासी समाजाचं भूषण, त्याचं नाव म्हणजे फक्त आपण पद्मश्री भूषण एवढंच कोपेरे मॅडम एवढंच म्हटलं पाहिजे, कारण त्यांचं नाव घेण्याची तेवढी लायकी आमची आहे. कारण त्यांनी जे आता अशिक्षित आहात हे सर्व त्यांनी सांगितलं, पण त्यांनी एक 10 मिनिटं जे भाषण केलं त्या भाषणामध्ये त्यांनी एक म्हणजे पूर्ण सार, म्हणजे आता त्या भाषणाच्या व्यतिरिक्त कोणाचे भाषण होण्याची आवश्यकताच नाही असं माझं मत आहे. इतकं त्यांनी उत्कृष्ट वर्णन त्यांनी काय काम केलं याचं सांगितलेलं आहे की त्या व्यतिरिक्त भाषणाची आता काही मार्गदर्शनची किंवा सांगण्याची अजिबात आवश्यकता नाही. खरोखर मी ताईंना आल्या त्याबद्दल त्यांचे मी खरोखर आभार मानतो. खरं म्हणजे ताईंकडे मी स्वतः गेलेलो आहे, कारण मला कौतुक आहे की मी स्वतः फॅमिलीत ताईंकडे गेलो होतो. ताईंकडून मी तिथं जे काही त्यांनी बियाणं बनवलेलं आहे आणि ओरिजिनल ते सर्व प्रकारचं मी घेऊन गेलोय. माझ्या शेतातही लावलेलं आहे, त्याचं उत्पन्नही यावर्षी मला आलेलं आहे आणि त्यामुळे मला परिचय आहे त्यांचा. या कार्यक्रमासाठी आपण सर्व आदिवासी आमचे सर्व आणि गरिबी आली तर लाजू नये, श्रीमंती आली तर माजू नये आणि खरोखर कोणीच माजू नये. टाकीचं काम सुचल्याशिवाय देवपणा येत नाही. कोणत्याही कामात मरून निघायचं पण सरून निघायचं नाही. आणि हेच काम करून मी हे काम मोठं केले. आणि हे काम करताना मला खूप काही अडचणी आल्या. मी बचत गट बाईकला जोडल्या गेले. माझे एवढं मला समाजात फक्त काम करायचं होतं, पण माझं 12 वर्षी लग्न झालं एवढा प्रवास कठीण झाला का मला कुणासंग बोलायचं नाही, कोणच्या घरी नाही, कुठं बाजार नाही हाकली, काय नाही, फक्त शेत आणि घर. काय आपण समाजात काम करणार आहे? पण माझ्या मनाची एक धडधडी होती का समाजात काहीतरी काम करायचं. माझ्या मोठ्या मुलांनी 10वीची शाळा सोडली तेव्हा मला समाजात काहीतरी काम करता आलं. म्हणजे मी फक्त बचत गट तयार केले आणि बचत गट तयार करून बाईकला जोडले. त्या टायमाला मी ऊसतोडी कामगार होते. ऊस तोडून गेले का हाताला काही काम नसायचं. मी रोपं तयार केले. मी 5 वर्ष रोपं तयार केले. रोपं तयार करून पाऊस पडला का बचत गटाच्या मार्फत प्रत्येक महिलेला 1-1 रोपं देऊ लागले आणि हळदी कुंकाचा कार्यक्रम घेऊ लागले. त्याला पण माझ्या काही वांग्याला पैसा नसायचा. मी 1-1 वाण म्हणून रोपं घेऊ लागले. त्या टायमाला बाईकची माझी ओळख झाली आणि त्याच्यातूनच द्यायची सुरुवात झाली. मग
बाईकचे साहेब बाईक संस्थेचे साहेब फक्त माझ्याकडे पाणी प्यायला फिरले आणि मी टोकरीमध्ये असे टोकरी भरून थोडे थोडे गथुडे घेऊन बिल आवायला आले होते आणि एक दिवस ठेव बसून निवडीत होते ते माझ्याकडे फिरले. फक्त त्यांनी पाहिलं का मावशी काय करतात. मी म्हणजे काय केली पाऊस पडला चालेल बिल आवाय म्हणजे कशाचं नाव सांगते का म्हणजे एवढे कुठे तुम्हाला नाव सांगू मी. आणि त्याने मला विचारलं कोणत्या बाजारची खरेदी म्हणजे बाजारची खरेदी नाही सर ही पारंपरिक घरची खरेदी. ते मला म्हणे कशी काय घरची खरेदी लोक नवीन करतात तुम्ही कशी घरची म्हणता आणि कोण म्हणत म्हणजे माझ्याकडे 4 गुण वाढ नव्हते की मी माझ्याच गावातून आणले दुसऱ्या गावचं एक सुद्धा बी नाही. मग थोडासा अनुभव मी माझा त्यांना सांगितला आणि मग ते गेले. ते तिसऱ्या दिवशी मला नामायचे आले तेव्हा मी मोठ्या प्रमाणामध्ये राखेतून बी चाळत होते. ते त्यांनी बघितले हे काय करतात म्हणजे पारंपरिक आणि मातीच्या मध्येच राखेत भेटवितो. त्याने सगळं बी काढायला सांगितलं व ट्युशन आता त्याला 150 सव्वाशे वाढ माझ्या घरात भेटला आणि मी म्हणते माझं 150 माझ्या गावाला नाही पण तुम्ही नाही ना म्हणते समजते नाही म्हणते. मग ते सगळं तपासा आलेले ते जुनं ते सोनं खटखट खाणं ते सगळं दिवशी निघालं आणि बाईक संस्थेच्या लोकांनी एवढी मला मदत देऊन आज जगासमोर काम केले आणि जगासमोर काम देऊन. पण माझं एक स्वप्न आहे प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधापासून एक DCB केलं पाहिजे. प्रत्येक शेतकऱ्याने हे DCB केलं पाहिजे. प्रत्येकाच्या घरापाशी किचन गार्डन पाहिजे. प्रत्येकाच्या घरापाशी परसबाग पाहिजे आणि प्रत्येकाच्या ताटात 20 मुक्त अन्न आलं पाहिजे. परत माझं हे कामाचं स्वप्न पुरं होईल. आता आमचं इथं काय दरवर्षी बी आणतात. मी प्रश्न विचारते शेतकरी बांधवाला आपण मी दरवर्षी विकत आणतो का घरातच पेरितो विकत आणतो. आम्ही कधीच विकत आणत नाही. पारंपरिक या वर्षी नाही ना पिकलं मागच्या वर्षाचं बी तसंच राखेत घालून पितो आणि ते दिवस पुढच्या वर्षी पेरितो. असं DCB जर असलं ना तर ते 3 वर्ष उगवून त्याची जशी तशीच होती आणि खाण्यासाठी 10 वर्ष राहिलं. मग आपण काय विकत आणा आपण शेतकरी ना आपण काय विकत आणा आपलं बी आपणच ठेवलं पाहिजे ना. जुने आजी असतील जुने आजोबा असतील मोठ्याने ज्वारीची कणसं ठेवायची. आणि आजी पण एक मला बोलवलं पण हा कार्यक्रम म्हणजे हा एक माझ्या शेतकरी बंधूंचाच दिसला मला. तर या शेतकरी बंधूंचा कार्यक्रम आणि 20 मुक्त शेती हा एक मला खरोखर हा कार्यक्रमाचा मोठा अभिमान वाटला. हा जे माझंच काम आहे आणि हे कुठंतरी जात आहे हा एक तर माझं एक स्वप्न आहे असं काम प्रत्येकाचं शेतापासून केलं पाहिजे. हे काम सुरू करताना मी काही शाळा शिकले नाही मला लिहिता येत नाही वाचता येत नाही. आमचा आदिवासी भाग आहे खूप दुर्गम भाग आहे अजून तिथं गाड्या जायला सुद्धा व्यवस्थित रस्ता नाहीये आणि माणसाला पण व्यवस्थित इथून मागं चालते पण असा दुर्गम भाग आहे. पाणी नाही सगळी शेतीवरच्या पावसावर शेती करायची आणि ह्या शेतीमध्ये जरी आदिवासी भाग असला तरी हे इतकं पांगत चालले शहरापासून तर आदिवासी पाड्यापर्यंत गेले आणि माझ्या पण शेतामध्ये सगळं हायब्रिड गेलं सगळं खत औषध सगळं काही माझ्या शेतामध्ये पाडलं 4-5 वर्षे आणि मला रस्ता तर नाही अजूनपर्यंत माझ्या गावाला रस्ता नाही. पण त्या वेळेला माझ्याच घरामध्ये असे थोडे आजार सुरू झाले तर मला 20 किलोमीटर 25 किलोमीटर पाठीची बाळा बांधून डॉक्टरकडे जावं लागायचं दवाखान्यामध्ये. आणि मला जाता कधी पैसा असायचा कधी नसायचा. मला जाता एक दिवस विचार आला डोक्यात घरात आजार नव्हते जे आजार घरात येतात कुठून. मी रस्त्याने जाता विचार केला आणि घरी गेले. दुसऱ्या दिवशी मी माझ्या सगळ्या शेतीमध्ये फिरले सगळ्या बांधव उभं राहून पाहिले. मी माझ्या शेतीकडे बघितलं मी दुसऱ्याच्या शेतीकडे बघितलं आणि बांधव उभं राहूनच मी एक विचार केला का आपण पहिले कोणतं गेलं शेतीमध्ये पिकीत होतो आता कोणतं गेलं पिकीत होईल. पहिले कोणते खत आपण शेतीत वापरित होतो आता कोणते खत वापरितोय. हा मी नुसता बांधव उभं राहून आणि बांधव बसूनच हा अभ्यास केला आणि मग माझ्याच लक्षात आलं का केमिकल खत औषधाने आणि हायब्रिड बियाणे याच्यापासूनच घरात आजार वाढू लागले म्हणून आणि आजार वाढू लागले हे माझ्याच लक्षात आलं. मला ना कोणी शिकवता मी माझ्या घरातलं त्या टायमाला बंद करायला लागले. संध्याकाळी मी घरात आले माझ्या घरातलं बंद करायला लागले.
पण चांगलं काम करायचं असलं ना त्याला कुठेही अडचणी येतात, कुठेही विरोध होतो, खूप विरोध होतो. तसा मला माझ्याच घरातून खूप मोठा विरोध झाला. एवढा विरोध झाला का मी रडले, रस्त्याला आणि गप्प बसले. पण मी एक शब्द वापरला, आजपासून सगळं तुम्ही बघायचं, मी काही बघणार नाही. आणि तेच केलं मी. थोडे दिवस मी काहीच बघत नसतं, फक्त काम करायचं, जेवण करायचं एवढंच बघितलं. पण माझ्या घरात एक प्रकार असं झाला का माझा एक नातू आजारी झाला आणि त्याच्याकडे मी दुर्लक्ष केलं. दुर्लक्ष केल्यामुळे त्याचा एवढा प्रकार वाढला का तो 2-3 दिवस तिथं संचेपूर म्हणून गाव आहे तिथं नेला. 5 दिवस आपल्याला ऍडमिट, 3 दिवस संगमनेरला, 3 दिवस नाशिकला आणि तिथून बाळपार मुंबईला पाठवलं. मग नाशिकला गेल्यावर बाकी सगळं काय आठवलं, कारण जवळ पैसा राहिला नाही. बाळ न्यायचं कसं, मग अंगावरचे डाग ठेवून तिथून आम्हाला घेऊन मुंबईला बाळा नेलं. पण मुंबईला सुद्धा दवाखान्यात घेतला, पण शेवटी म्हणजे आमचे नशीब. तर त्या टायमाला 1.5 महिना ते बाळ दवाखान्यात होतं, तर 1.5 लाख रुपये लागले. आणि नाशिक मध्ये गेलं 1.5 रुपया सुद्धा नव्हता जवळ. मग ते बाळा जगवलं आणि तिथून पुढं माझ्या घरातले माणसं मी सांगत तसं ऐकायला लागले. आणि तेव्हा जर मी दुर्लक्ष करीत नव्हते ना तर ते बाळ एक सुद्धा इंजेक्शन मारायला लागलं नसतं, ते घरातच नीट झालं असतं, घरीच नीट केलं असतं. पण दुर्लक्ष केल्यामुळे एवढा मोठा प्रकार घडला. मी सेंद्रिय पिकू लागले, मी देशी बेन पिकू लागले. माझ्या घरातले आजार कमी होत मला दिसू लागले. मी नातेवाईकांना सांगायचे किंवा बचत गटांना सांगायचे, पण मला खूप लोक हसायचे आणि खूप नावं ठेवायचे, खूप काय बोलायचे. पण मी एक सांगतच राहिले, एक करीतच राहिले. आणि त्या टायमाला मी मुस्तुरी कामगार होते. आणि लहानपणच जर म्हणले तर मला सरांनी सांगितलं का लाकडाच्या मोळ्यावरून सुद्धा प्रवास करीत होते. आणि तोच प्रवास माझा सुद्धा घडलेले. आम्ही लहान असताना 7 बहिणी 1 भाऊ, आमची आई 1 बहीण 9 महिन्याची असताना आई वाढली. मग खूप खडतर प्रवासातून आम्ही लहानचं मोठं केलं आणि आमच्या वडिलांनी सगळं आमचा सांभाळ केला. पण आमच्या वडिलांनी आम्हाला एक केलं, त्यांनी शाळा नाही शिकवली, ते पण शिकेल नव्हते, पण त्यांनी ज्ञान आम्हाला खूप शिकवलं. महिन्याला 2 महिन्याला सगळे मुलं जवळ बसायचे, ते ज्ञान शिकवायचे. आणि तेच ज्ञान मी डोक्यामध्ये घेऊन आज मी कधी अंगणवाडी बालवाडी माहित नाही, कधी अक्षर ओळख नाही, पण तेच ज्ञान मी एक शब्द डोक्यामध्ये घेऊन आणि तोच शब्द आज तेच ज्ञान मी समाजाला सांगते. कारण आदरणीय सोनवणे सर, माननीय श्रीमती राहीबाईजी पोपेरे पद्मश्री, त्यांचं खूप मोठं काम आहे, त्याही या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय व्यासपीठ आणि उपस्थित बंधू-भगिनी, एक प्रसंग मला आठवला या कार्यक्रमाला आल्यावर, जास्त वेळ आपला मी घेणार नाही. किनवटला प्रांत म्हणून माझं पोस्टिंग झालं होतं अनेक वर्षापूर्वी. आणि एका खाजगी इमारतीमध्ये ऑफिस त्या ठिकाणी असायचं. बाजूला आठवडी बाजार भरलेला असायचा. आणि तशा भागामध्ये मी पूर्वी कधी नोकरी केली नव्हती. मध्य मराठवाड्यातला राहणार आणि तो आपल्या मराठवाड्याचा कॉर्नरच जरी असला नांदेड, तरी त्या ठिकाणी आदिवासी बहुसंख्य आहेत आपल्याला माहिती आहे. आणि त्या ठिकाणी आठवडी बाजारामध्ये मी कुतूहल म्हणून फिरायचो ऑफिस संपल्यावरती. एक चित्र पाहिलं, जे चित्र आयुष्यात माझ्या डोळ्यासमोरून कधी जात नाही. दैनंदिन किंवा ज्यावेळी काही प्रसंग येतात त्यावेळी हे चित्र डोळ्यासमोर येतं. मित्र, ते चित्र असं होतं, आदिवासी महिला विशेषतः मोडी तोडून आणायच्या जंगलातून. पोलीस आणि फॉरेस्ट ऑफिसरच्या कचाट्यातून त्यांना पकडलं तर जेलमध्ये जावं लागेल, त्यांना अरेस्ट करतील, त्यांना दंड लावतील. आणि पाठीमागे 2-3 छोटी मोठी मुलं असायची. आणि त्या मुलांच्या डोळ्यामध्ये एक कुतूहलिक भीती असायची, एक आशा असायची की ती मोडी आई विकणार. मोडी विकताना आई पकडली तर तिचं काय होणार, आणि मोडी विकल्यावरती आपली चूल पेटणार आणि भात खायला मिळणार. इतकं साधं स्वप्न त्या लोकांनी बघितलं होतं. आणि खरी गरिबी काय असते याची जाणीव मला त्या ठिकाणी झाली. किमान गरजा जगण्यासाठी काय असू शकतात तर ते त्या ठिकाणी जाऊन कळलं. आणि खूप आनंद वाटला त्या ठिकाणी सेवा करताना. आपल्या मूल निवासी आदिवासी आहेत देशाचे, त्यांच्या हक्काचं आहे. आणि खऱ्या भारताचं प्रतिनिधित्व करणारे जे लोक आहेत
त्या लोकांच्या साठीचा आजचा हा कार्यक्रम आहे मला असं वाटतं. आणि खूप टाइमिंग छान साधलेला आहे या आर्ट ऑफ लिव्हिंग आणि आदिवासी विकास विभागानं, की आता जूनचा महिना येतो, आपल्याकडं सुदैवानं चांगला पाऊस 2 वर्ष मागची झालेला आहे आणि याही वर्षी चांगल्या पावसाचा अंदाज आहे. तर नैसर्गिक शेती आणि जे शेतकरी म्हणून आहेत त्या ठिकाणचे आदिवासी नॉन आदिवासी काही असतील याच्यामध्ये शेतकरी म्हणून आलेले, तर त्या सगळ्यांना 1 दिवसाच्या अतिशय सुंदर कार्यशाळेचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. आणि याच्यामध्ये नैसर्गिक शेती असेल, वेगवेगळे शेतीमध्ये नवीन प्रयोग असेल आणि म्हणून आपण जे सगळे हाडाचे शेतकरी आहात, तर या आपण पारंपरिक पद्धतीने शेती करतो. आता बदलतं जे जागतिकीकरण आहे, तो चेहरा सगळा बदलतोय, तर त्याच्यामध्ये कुठेतरी समाविष्ट होताना, सामील होताना आपण आधुनिक तंत्रज्ञानाने ज्या ज्या आपल्यासाठी म्हणून फायदेशीर गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टींचा या ठिकाणी दिवसभराच्या कार्यक्रमामध्ये केला जाईल. तर त्याचा लाभ नक्की आपल्या सगळ्यांना होईल अशी मला आशा आहे. आणि मी हे जे या ठिकाणचं शिबिर आहे आजचं, तर ते यशस्वी होऊ अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आपला अधिक वेळ मी घेत नाही. आज सुट्टीच्या दिवशी या कार्यक्रमाला येऊन आजची सकाळ सत्कारणी लागल्याचं समाधान मला नक्की या ठिकाणी मिळतं. आणि म्हणून या ठिकाणचे संयोजक त्यांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि विशेषतः उपस्थित जे आहेत या ठिकाणी सगळे शेतकरी बांधव, तर त्या आणि त्याच्यामध्ये विशेष आनंद याचा आहे की भगिनी जास्त मोठ्या प्रमाणात या ठिकाणी हजर आहेत. त्यांचंही कौतुक आहे. अगदी टाइमिंग हॉल भरून गेला, जागा लोकांना पुरत नाही, त्या उत्स्फूर्त पद्धतीने आपण या कार्यक्रमाला प्रतिसाद दिला आहे. तर आपल्या सगळ्यांच्या आयुष्याचा महोत्सव व्हावा अशी कामना मी या ठिकाणी व्यक्त करतो. आणि माझे बहुत तेज बनेगा. प्रधानमंत्री जी ने अभी ये बजट में उन्होंने बताया कि गंगा नदी के तट में, दोनों तट पे 5-5 किलोमीटर उत्तराखंड से लेकर वेस्ट बंगाल तक नैसर्गिक खेती अपनाएंगे अपने किसान लोग, शेतकरी लोग. तो कितना बड़ा काम है. लेकिन उन्होंने बोला ये तो शुरुआत है, भारत में हर नदी के तट पे ये होएगा. तो हम जो कर रहे हैं आपके साथ, आपकी सहायता के साथ, अपनी ट्राइबल डिपार्टमेंट की सहायता के साथ, अपनी मिनिस्ट्री की सहायता के साथ जो हम कर रहे हैं, ये पूरा भारत के जो बड़ा क्रांति होने वाला है अपने किसानों का, इसका शुरुआत औरंगाबाद में हुआ है और आप ही लोग कारण है इसका, है ना. तो और मुझे इतना खुशी लगता है देख के कि हमारे ये प्रोजेक्ट जो गौ आधारित खेती अपनी आदिवासी ट्राइबल गांव में जो हम कर रहे हैं मिनिस्ट्री के साथ, इसमें महिला की मंच, महिला की किसान मंच कितना बड़ा है इधर. अभी इधर देखो तो 50-50 है. जितना हमारा शेतकरी मर्द है उतना महिला है. यही कारण है ये आपका प्रोजेक्ट सफल हुआ है. जबकि महिला ये हमारा तकनीक अपना लेती है तो कोई उसको रोक नहीं सकता. शिव जी को भी पता है पार्वती जब उठेगी तो वो बैठ जाएगा, है ना. तो ये जो आप कर रहे हैं, मैं यकीन देता हूं कि ये एक बहुत ही अपने आप में एक बहुत ही बड़ा सबूत बनेगा पूरा भारत देश के लिए कि ऐसी आदिवासी इलाके जो इतना दूर 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 है. वो गांव में ठाकुरवाड़ी गांव में हम गए थे, जयम ठाकुरवाड़ी लोगों से कितने लोग हैं इधर. हाँ, इनकी गांव में जब गया था, इतना दूर है वो, कहीं हम बोलेरो में भी नहीं जा सकते, थोड़ा हम चल के पड़ते हैं उधर. आप इतना प्यार से मुझे सम्मान किया. हेलो, अभी भी मैं आपका कुआं का वो सोलर पंप का नहीं भूला हूं. वो करवाएगा. जब एक बात में वचन दिया तो उसको करवा के रहूंगा. आप ऐसा मत सोचिए, है ना. अभी भी हम चालू है और उसको मैं करवाऊंगा, है ना. और हर एक गांव में जो प्रीत मिला है, जो प्यार मिला है, वो अपनापन जो मिला है मेरे लिए, मैं बहुत ही आभारी हूँ. और इतनी बातों से मैं समाप्त करता हूँ. मैं जो लेकिन हम आपके साथ रहेंगे अभी और 2 साल वैसे ही हम साथ रहेंगे.
लेकिन गुरुदेव एक बार आपके जीवन में आ गया तो जीवन भर हम साथ रहेंगे। जय गुरुदेव। जैसा आपने इस पूरे प्रोग्राम में देखा, भारत का जनजातीय मंत्रालय, माननीय प्रधानमंत्री जी और हमारे जो मंत्री हैं अर्जुन मुंडा जी, उनके जो मार्गदर्शन है, और जैसा आप जानते हैं कि पूरे भारत में एक नैसर्गिक खेती का अभियान चल रहा है। औरंगाबाद एक ट्राइबल एरिया में आर्ट ऑफ लिविंग फाउंडेशन के साथ हमने ये एक पायलट प्रोजेक्ट किया, जो कि 3 साल का प्रोजेक्ट है। और इस प्रोजेक्ट में लगभग 10,000 फार्मर्स को जोड़ने का नैसर्गिक खेती के साथ एक पूरा जो अभियान आर्ट ऑफ लिविंग फाउंडेशन ने शुरू किया। ये पूरा का पूरा जो प्रोग्राम को डिज़ाइन किया गया, वो लोगों को साथ में लेके कि कम्युनिटी के ही जो मेंटर्स हैं उनको पहले डेवलप किया जाए, फिर वो जो मेंटर्स हैं वो जो ट्राइबल एरियाज़ में हमारे जो खेती करते हैं, जो महिलाएं हैं और जो पुरुष हैं, उनको जोड़ा जाए। और ट्राइबल एरियाज़ में आप देखते होंगे कि नशा भी एक ऐसी चीज़ है जो कि साथ में जो भी वो खाते हैं, कमाते हैं, वो नशे में कई बार उजाड़ देते हैं। और एक अवेयरनेस प्रोग्राम कि भारत सरकार की क्या क्या स्कीम्स चल रही हैं उनके बारे में भी, जैसे स्कूल्स हैं, लाइवलीहुड की स्कीम्स हैं, इसी तरह से हमारी जो ट्राइबल कल्चर को मेंटेन करना, ट्राइबल डांसेस हैं, उसको भी ये करने के लिए तो ये जो पायलट प्रोजेक्ट था, बहुत ही एक छोटा सा प्रोजेक्ट था, जिसको आपने देखा कि सभी NGOs इसमें जुड़े हैं, स्टेट गवर्नमेंट है, और स्पेशली आर्ट ऑफ लिविंग फाउंडेशन के जो पूरी टीम है, उन्होंने मिलके इस प्रोजेक्ट को ना सिर्फ औरंगाबाद में बट पूरे महाराष्ट्र में, ना कि पूरे दिल्ली में इसकी जो है वो चर्चा है। और इसी के लिए हम लोग सब आए। इस प्रोजेक्ट की जो फर्स्ट ईयर जो कंप्लीट हुआ है, जो फर्स्ट बैच 3,000 लोगों का ट्रेन होके मार्केट लिंकेजेस इसमें किए हैं, वो आज इस प्रोग्राम के लिए हम लोगों ने आए। और अगले 2 साल तक और ये प्रोजेक्ट चलेगा, और हम चाहेंगे कि जो यहाँ के लोग हैं और जो यहाँ की समाज सेवी संस्थाएं हैं और जो वो ज़्यादा से ज़्यादा जो नैसर्गिक उत्पाद हैं, ये जो खेती यूज़ कर रहे हैं, तो उसको यूज़ करें और इसके बारे में जन जागरण में इसके बारे में चर्चा। सर आपका नाम और पोस्ट? मेरा नाम नवलजीत कपूर है, मैं जॉइंट सेक्रेटरी हूँ मिनिस्ट्री ऑफ ट्राइबल अफेयर्स। औरंगाबाद 2022 महोत्सव क्या कहेंगे? नैसर्गिक खेती के बारे में जो गवर्नमेंट ऑफ इंडिया और आदिवासी मंत्रालय महाराष्ट्र और श्री रविशंकर जी आर्ट ऑफ लिविंग फाउंडेशन, इन्होंने संयुक्त मिलके जो आदिवासी लोग हैं जो नैसर्गिक खेती कर सकते हैं, कर रहे हैं, या उसे जो आप में खेती से या आने वाले माल में जो केमिकल्स, जहर जैसे बोलेंगे अपन, उससे मुक्ति के लिए नैसर्गिक खेती बोलो विश्व मुक्त अनाज क्या वो मिलना चाहिए, उसके बारे में ये काफ़ी बड़े पैमाने में क्षेत्रीय लोग यहाँ आए थे। उसके अंदर जो उनको जो बताया गया कि उन्होंने ये अनाज बनाए और जिसके लिए अच्छे से वो हर जगह उसकी वितरण करे, खुद के शरीर को और अपनी ज़िंदगी बढ़ाने के लिए वो काम का जाएगा। इस हिसाब से ये आज का आयोजन किया गया था। और उसके अंदर जो मंत्रालय से, आदिवासी मंत्रालय से जो सेंट्रल गवर्नमेंट के सेक्रेटरी आए थे, उन्होंने भी बातचीत रखी अपनी, महाराष्ट्र के सेक्रेटरी आदिवासी के जो उन्होंने अपनी बातचीत रखी, श्री रविशंकर जी के, और जो बीच की माता बोली जाती है पेपारे मैडम, वो भी राही भाई पेपारे, उन्होंने भी अपनी बात रखी। और ये सब लोग उसका जो अनाज बनाएंगे, उनको कभी मार्केट और उसका जो अभाव बनता है, तो उसके लिए हमने औरंगाबाद कृषि उत्पन्न बाजार समिति, ये जो अच्छे शेतकरी है, अच्छे तरह का माल बना के लाने वाले हैं, वो अच्छे ग्राहकों को या यहाँ के आम आदमी को या तमाम लोगों को मिलना चाहिए। इसके लिए जैसा अभी हमने अम्बा महोत्सव किए थे, उसी तरह ये नैसर्गिक खेती वाला या विश्व खेती के जो भी अनाज इन्हों लाएंगे, उसके लिए अपने बाजार समिति की जगह दिला के वो शेतकरी और ग्राहक दोनों में अच्छा समन्वय करके उनको ये माल मिलेगा, लेकिन इसकी व्यवस्था करेंगे। शेतकरी के दिल में कहीं ना कहीं डर रहता है कि अगर नैसर्गिक खेती करते हैं तो हमको जो है तो सरकार की तरफ से डबल भाव नहीं मिलेगा या खर्चा ज़्यादा आता है। नैसर्गिक खेती को वक्त भी ज़्यादा लगता है, और केमिकल की जो खेती होती है वो फास्ट होती है और खर्चा भी कम आता है, मेहनत कम लगती है। तो सरकार के तरफ से आप पॉलिटिक्स भी ज्वाइन करते हैं, तो सरकार की तरफ से क्या
कि सरकार को यही बोला जा सकता है कि ये जो नैसर्गिक खेती करने वाली इसकी उपज कम होती है, इसलिए भाव इसको ज़्यादा से ज़्यादा मिलने के लिए अब जो जिसका देखो जो जोहरी की जिसको गहरे की जोहरी की परख होती है, उस तरह ये अनाज की परख जो लोगों पे वो उसके लिए ज़्यादा पैसा देने को भी तैयार है, लेकिन उसके बारे में उसकी क्या बोलेंगे क्वालिटी के एश्योरेंस, और वो इसलिए श्री रविशंकर जी का फाउंडेशन और गवर्नमेंट के ऑफिसर और मार्केट कमेटी ये मिलके या इन्होंने जो अच्छे क्वालिटी का हमें जैसा लिस्ट दे दी, ये फार्मर का इतना माल अच्छे क्वालिटी का इस साल बिकने आने वाला है, वहाँ तक हम उन्हें इतना माल लेंगे ये अच्छे से है और वो हमारे मार्केट कमेटी से बिकवा देंगे। और गवर्नमेंट में आप बोले उस तरह गवर्नमेंट को अगर इसको प्रोत्साहन देना है तो इसके लिए कुछ खरीद के भाव इसके अलग से डिक्लेयर करे या इसके लिए कुछ सब्सिडी बताए, जो भी शेतकरी काम करते हैं या उगाते हैं उनके लिए अलग से ज़्यादा व्यवस्था करे, तो फिर आप बोले उस तरह का वो उसको दिलचस्पी इधर के लिए बढ़ जाएगी। एक आखिरी सवाल सर, जो नैसर्गिक खेती है उससे कितना फ़ायदा होता है और जो केमिकल है उससे कितना नुकसान होता है, आने वाली पीढ़ी को क्या मैसेज देना चाहेंगे आप? आने वाली पीढ़ी में तो मैं तो ज़रूर यही कहूँगा कि नैसर्गिक खेती वाला ही अनाज खाना चाहिए, क्योंकि उसकी वजह से तुम्हारी जो उम्र है वो आराम से 5-25 साल को सीधे से बढ़ जाएगी, क्योंकि ये जिसमें केमिकल रहता है उससे अपन देखते तरह तरह के बीमारियाँ आते हैं, ये आते हैं, अपनी जो लाइफ है वो कम होती जा रही है। पुराने लोग नैसर्गिक खेती का माल खाते थे तो वो 100 साल 125 साल के आसपास जीते थे, और अपने के लोग अपने को वो खाना मिल रहा नहीं है या कम मिल रहा है जिसमें केमिकल आ रहा है, तो अपन देखिए अभी 40 से 50-60 में अटक जा रहे हैं मैक्सिमम लोग का ये देखा जाए तो। इसलिए नैसर्गिक खेती का खाओ, उसके लिए 2 पैसे ज़्यादा दो। अपन देखते पिज़्ज़ा बर्गर में उसमें अपन कितना महंगा ले लेते, उसके ये नैसर्गिक खेती का अनाज ही अपन ने खुद ने गेहूँ लिए या उसका दाल लिए या उसके चावल लिए, और वो ज़्यादा क्या कम से कम जो 300 रुपये किलो वाली चीज़ें वो 1000 में मिलेंगी अपने को, लेकिन अपन तो 2 प्लेट पिज़्ज़ा ले ली तो 1000 रुपये का हो जाता है। उसकी वजह तो 1 किलो अनाज में तो अपन 10 दिन खाना खा सकते हैं। इस तरह का विचार करके नैसर्गिक खेती का माल खाने में कभी भी अच्छा है। सर चलते चलते आखिरी में बता दीजिए कि जैसे आपने बड़ी मीडिया में देखा होगा कि हिंदुस्तान के अंदर गेहूं की कमी होती जा रही है, लोग जो है तो गेहूं की खेती से दूर हो रहे हैं, क्या इसकी वजह है और गेहूं कम क्यों हो रहा है देश के अंदर? नहीं, मुझे ऐसा नहीं लगता है, लेकिन आंकड़ेवारी अभी वो जानकारी लेना चाहिए। लेकिन इस साल भी गेहूँ काफ़ी अच्छा हुआ है, एक आधे साल नैसर्गिक वजह से उपज कम ज़्यादा हुई होगी या अभी डिमांड ही बहुत बढ़ गई इसलिए ऐसा कहाँ बोला जा रहा होगा, लेकिन मुझे नहीं लगता कि काफ़ी गेहूँ की उपज भी होगी। और गेहूँ का आप बोलते हैं बाकी मालों से कभी कभी शेतकरी को गेहूँ में पत्तल कम बैठता है, इसलिए वो दूसरे मक्का की तरफ जाता है, कभी उसकी तरफ। केंद्र सरकार एक्सपोर्ट करने में जो है तो ज़्यादा ध्यान दे रही है गेहूँ को देश के मुकाबले में। अभी उसके बारे में अपन नहीं बता सकते, लेकिन जहाँ तक हो सकते है वो तो क्या बोलते हैं उनकी कसरत रहती है, क्योंकि एक्सपोर्ट भी करना है, क्योंकि देश चलाने के लिए वो भी काम है, फिर अपना देश चलाना है तो यहाँ पे भी अनाज की किल्लत नहीं होना चाहिए, कोई कालाबाजारी नहीं, इसलिए वो मैनेज करते करते थोड़ी दिक्कतें जाती है। अभी उसमें एक्सपर्ट और ज़्यादा से ज़्यादा उसमें ध्यान देना चाहिए, क्योंकि ये बहुत बड़ा अहम मुद्दा होते जा रहा है दिन से दिन। अनाज का बोलो, शेतकरियों का बोलो, तो ये मंत्रालय में ज़्यादा कृषि मंत्रालय या निर्यात करने वाला मंत्रालय या केमिकल फर्टिलाइजर मंत्रालय, ये 3 मंत्रालय ने भारत सरकार ने और ज़्यादा ध्यान देना चाहिए, बारीकी से उसकी निगरानी करना चाहिए और जो अच्छे से अच्छे हो सके वो करना चाहिए। सर आपका नाम और पोस्ट बता दीजिए। जगन्नाथ काले, सभापति, औरंगाबाद कृषि उत्पन्न बाजार समिति, औरंगाबाद। रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।